न ठरवता आम्हाला हे मंदिर पाहायला मिळालं. मंदिराच्या पायऱ्या बघूनच मन समाधान झालं. श्रावण सोमवारी हे मंदिर पाहायला तुम्हाला जायचं आहे का? सगळा पत्ता सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी सुनील आणि आज आम्ही गेलो होतो गुडाळ गावातील गुडाळेश्वर देवालयात. ठरलेला प्लॅन पूर्ण केला. चक्रेश्वर वाडी आणि चोगेवाडी केली आणि आम्ही बाहेर पडलो. खाली आल्यानंतर आम्हाला गुडाळवाडी म्हणून गाव लागलं. तिथं मस्तपैकी नाश्ता केला. श्री दत्त हॉटेल आहे. सोमवार होता म्हणून आम्ही शाबू वडा खाल्ला. विषय हार्ड क्वालिटी आहे, कधी गेला तर नक्की जाऊन. तिथनं बाहेर पडलो आणि रोडला आम्हाला बोर्ड दिसला, गुडाळेश्वर देवालय. मग आम्ही गप बसलोय, होय जायचं ठरवलं आणि गाडी लावली आणि चालायला चालू केली. सुरुवात केली आणि पायऱ्या एवढ्या भारी दिसायला की नाही, इथंच मन समाधान झालं. 100-150 पायऱ्या चढल्यानंतर हे मंदिर दिसलं. मंदिराला एकूण 3 कमाने आहेत. पायऱ्या चालू करायच्या आधी, पायऱ्या संपल्यानंतर आणि देवाची. मंदिराच्या समोरच 3 नंदी दिसतात. मंदिराच्या दोन्ही बाजूला भरपूर वेगळे आहेत. गावकऱ्यांनी ते सांभाळून ठेवल्यात आणि ते मला भारी वाटलं. गावकरी आपल्या गावचा इतिहास जपतात, हेच भारी आहे. मंदिरात गेलो, गुडाळेश्वरांचं दर्शन घेतलं, मन समाधान झालं. थोडा वेळ मंदिरातच थांबलो. या गावचं कोण असेल तर नक्की कमेंट करून सांगा. या मंदिराचा इतिहास मला माहित नाही. मंदिरात पण बोर्ड वगैरे लावला नाही. काही इतिहास असेल तर नक्की बोर्ड करून लावा, म्हणजे नवीन कोण आलं तर त्यांना समजेल. मला तर मंदिर लय भारी वाटलं. तुम्ही कधी गेलात तर नक्की जाऊन या. चक्रेश्वर वाडी पासून एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे गुडाळेश्वर देवालय. गुडाळ, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. आता हे मंदिर तुम्हाला माहित नसेल तर नक्की फॉलो करून जावा.